नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता दुसरीचं अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा या पुस्तकातील प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण। तर आपली शेवटची प्रश्नपत्रिका सुरू होती बघा। मराठी गणित विभाग झालेला आहे आपला। आज आपण पाहणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण। चला तर बघू। विभाग तिसरा आहे बघा, इंग्रजी विभाग। 39 प्रश्न आहे। 39चा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कॅपिटल लेटरचा पर्याय क्रमांक भरीव करा म्हटले। म्हणजे काय करायचं आहे बघा, कॅपिटल लेटर शोधायचं आहे आपल्याला। ऑप्शन 4 आहेत बघा। पहिला आहे ओ एम आणि हे उलट एम आहे आणि वाय आहे। ओ आणि एम हे स्मॉल लेटरमध्ये आहे, म्हणजे लहान लिपीतील अक्षर आहे आपल्याला कॅपिटल लेटर म्हणजे वाय हे अक्षर कॅपिटल लेटर आहे, म्हणून चौथा ऑप्शन बरोबर देणार आहे आपण। 40वा बघा, बॉल या शब्दाची सुरुवात कोणत्या उच्चाराने होईल। मी आता वाचूनच दाखवलं बघा। बॉल, BALL, बी सुरुवातीला आहे म्हणून त्याचा सुरुवातीला उच्चार कोणता तयार होतो, ब हा होतो, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन बरोबर येणार। 41 बघा, चित्र दिलेलं आहे। शेजारील चित्राच्या नावाचा पर्याय क्रमांक ठळक करा म्हटले। बघा चित्र कोणतं आहे। हेन म्हणजे कोंबडी, पॅरॉट म्हणजे पोपट, पिकॉक म्हणजे मोर आणि स्पॅरो म्हणजे चिमणी। आपल्याला कोणतं चित्र दिसतं, हे पिकॉकचं दिसतं, म्हणून तिसरा ऑप्शन बरोबर द्यायचं आहे। 42 आहे बघा, ग्रेप्सचे चित्र खालीलपैकी कोणते। पहिले चित्र आहे ॲपल, बनाना, मँगो अँड ग्रेप्स। मी 4 चित्रांचं इंग्रजी नाव तुम्हाला सांगितलेले आहेत। ग्रेप्सचं चित्र, ग्रेप्स म्हणजे द्राक्षे, आपलं 4 नंबरचा ऑप्शन तो बरोबर येणार आहे। तर 43 बघा, खाली दिलेल्या पर्यायातून वन मेनीची बरोबर जोडी ओळखा। वन अँड मेनी। वन अँड मेनी म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, वन म्हणजे एक, मेनी म्हणजे अनेक, म्हणजे एक वचन आणि अनेक वचन। हे 4 जे ऑप्शन आहेत त्या 4 ऑप्शनमध्ये आपल्याला एक वचन आणि अनेक वचन असं दिलेलं आहे, पण अनेक वचनाच्या शब्दाचा शेवटचा जो प्रत्यय आहे तो का बरोबर आहे का हे बघूनच आपल्याला उत्तर बरोबर शोधायचं आहे। पहिला बघा, इयर, इयरेस, बोट, बोटेस, केक, केक्स, बर्ड्स, बर्ड्सेस असं आहे, पण आपला योग्य जोडी म्हटली तर आपण केक आणि केक्स, म्हणजे केकला यस प्रत्यय फक्त लागलेला आहे, हा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे। 44 बघा, चित्रातील खेळाचे नाव शोधा म्हटले। ही मुलगी जी दिसते तो कोणत्या प्रकारचा खेळ आहे हे शोधायचे। हॉपस्कॉच म्हणजे जिबलीचा खेळ, मार्बल्स म्हणजे गोट्याचा खेळ, हायड अँड सिक्स म्हणजे लपाछपी अँड स्किपिंग रोप म्हणजे ही दोरी उड्या। आपला ऑप्शन चौथा असणार आहे। 45 बघा, चित्रातील वस्तूच्या आकाराचे शेप नाव पर्यायातून शोधा। म्हणजेच काय, ह्या ज्या चित्राचा आकार आहे तो कोणता असणार आहे। सर्कल म्हणजे वर्तुळ, रेक्टँगल म्हणजे आयत, ट्रिअँगल म्हणजे त्रिकोण का ओव्हल म्हणजे लंबवर्तुळाकार। तर आपल्याला हा अंडाकार म्हणजेच लंबवर्तुळाकार असा ओव्हल हा शेप दिसतो, म्हणून 4 नंबरचं उत्तर आपण बरोबर द्यायचं आहे। 46 बघा, चित्राचे नाव पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। आता हे चित्र कोणतं आहे, पुस्तक आहे, पण आपल्याला इंग्रजीमध्ये त्याचं नाव काय म्हणतो आपण, बुक म्हणतो याला, पण बुकचं स्पेलिंग काय येतं तर BOO इथं आलं पाहिजे। 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा आपला OOK, म्हणजे BOOK हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे। 47 बघा, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे। गुड, हॅपी, गुड म्हणजे चांगला, हॅपी म्हणजे आनंदी, बरोबर जोडी नाही आहे ही। दुसरा बघा ड्रॉप अँड डाऊन, ड्रॉप म्हणजे थेंब म्हणतो आपण आणि डाऊन म्हणजे खाली, हा पण बरोबर नाही आहे। क्लीन अँड डर्टी, क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे मळकटलेला, खराब असं म्हणतो, तर ही आपली विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी असणार आहे। आणि बिग अँड ओल्ड, बिग म्हणजे मोठा, इथं स्मॉल आलं पाहिजे, पण इथं ओल्ड म्हणजे म्हातारा दिलेला आहे, म्हणून आपण किंवा जुना म्हणतो आपण असं आहे, पण आपली बरोबर जोडी कोणती असणार आहे, क्लीन अँड डर्टी, स्वच्छ आणि घाणेरडा किंवा मळकटलेला। 48 बघा, झाडाच्या पानाचा रंग खालीलपैकी कोणता। आपल्याला माहित आहे झाडाच्या पानाचा रंग कोणता असतो, हिरवा असतो, म्हणून पहिलाच ऑप्शन आहे बघा ग्रीन, हा आपला ऑप्शन बरोबर येणार आहे। 49 बघा, खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा म्हटले। विसंगत म्हणजे काय, चुकीचा किंवा गटात न बसणारा असा पर्याय। फेब्रुवारी, फ्रायडे, एप्रिल आणि ऑगस्ट वाचल्यानंतरच लक्षात येतं विद्यार्थ्यांनो बघा, फेब्रुवारी, एप्रिल आणि ऑगस्ट हे आपले काय आहे, मंथ्स आहेत, आणि फ्रायडे हा आपला वीकमधला एक वार आहे, आपला वीक ऑफ डे आहे, म्हणजेच फ्रायडे हा विसंगत पर्याय असणार आहे। पुढचा बघा प्रश्न 50 प्रश्न काय आहे बघा, आय हॅव 3 ब्लेड्स, आय गिव्ह यू कूल एअर, हू ॲम आय। म्हणजेच काय, आय हॅव 3 ब्लेड्स, मला 3 ब्लेड्स आहेत आणि मी आय गिव्ह यू
कूल एअर म्हणजे मी तुम्हाला थंड हवा देतो. हू आय एम म्हणजे मी कोण आहे ओळखा बघू असं कोड्याचं शब्द वाक्य आहे. म्हणजे ते कोण असणार आहे? फॅन हे उत्तर आपलं असणार आहे, कारण त्याला 3 पाती असतात. ब्लेड म्हणजे पाती आणि तो फॅन आपल्याला थंड हवा देतो म्हणून त्याचं नाव असणार आहे फॅन. तर इंग्रजी विभाग झालेला आहे बघा. विभाग 4 आपण घेऊया बुद्धिमत्ता या विषयाचा. 51चा बघा प्रश्न आहे. रांजणगाव हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास शेवटी येणारे अक्षर कोणते? तर रांजणगाव हा शब्द कसा उलटा लिहायचा बघा. पहिला काय येणार? व, मग गा, मग न, मग ज आणि मग रान येणार म्हणजे रावर अनुस्वार. या पद्धतीचा आपला शब्द तयार होणार. मग त्याच्यात काय म्हणले? उलट क्रमाने लिहिल्यास म्हणजे मी हा उलट क्रमाने लिहिला. शेवटी येणारे अक्षर, शेवटी कोणतं अक्षर आलं तर हे रावर अनुस्वार असणारं रान असं म्हणून. म्हणजे 4था ऑप्शन आहे बघा, ते उत्तर आपलं बरोबर येणार आहे. 52 बघा. 11, 33, 55, 66, 77, 99 या संख्या मालिकेतील समसंख्येतील अंकांची बेरीज. आता समसंख्या पहिला शोधाव्या लागतील आपल्याला. याच्यात बघा समसंख्या कोणत्या असतात? एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 असेल तर ती आपली समसंख्या असते. आता इथं ह्याच्यात बघा 11, 33, 55, 77, 99 ह्या सगळ्या संख्या विषम आहेत. फक्त एकच संख्या आपली सम आहे ती म्हणजे 66. मग 66 आपल्याला काय म्हणले? समसंख्येतील अंकांची बेरीज. 66मध्ये 2 अंक आहेत 6 आणि 6. मग त्यांची बेरीज केली तर आपलं उत्तर किती येतं? 6 अधिक 6 12 येतं. 4था ऑप्शन तो आपण बरोबर द्यायचा आहे. 53 बघा. इंग्रजी अक्षरमालिकेत जे आणि टीच्या दरम्यान असलेल्या अक्षरांची संख्या. जे कुठं आहे बघा? इथं वर दिलेली असते अक्षरमालिका आपली इंग्रजीची. जे इथं आहे बघा आणि टी इथं आहे. म्हणजे जे आणि टी यांच्या दरम्यान, दरम्यान म्हणजे जे धरायचं नाही आणि टी धरायचं नाही, कारण या दोन्हींच्या मध्ये विचारलेत अक्षरांची संख्या. आता इथून मोजायचं बघा. जे सोडलं धरायचं नाही आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे टी पण धरायचं आहे. एकूण अक्षरे आपली 9 झाली. 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 54वा प्रश्न आहे. खालील पर्यायातील चुकीचे पद ओळखा. चुकीचे काय ओळखायचं बघा? दक्षिण, उत्तर, पश्चिम आणि माग. चुकीचं काय दिसतं आपल्याला? माग दिसतं. म्हणजे हा काय झाला? आपला मराठी महिना झाला आणि दक्षिण, उत्तर, पश्चिम ह्या आपल्या मुख्य दिशा झाल्या म्हणून चुकीचे पद आपलं 4था ऑप्शन येणार आहे. 55वा प्रश्न आहे बघा. गटात न बसणारी आकृती शोधा. कशी शोधायची बघा? पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिले बघा? 2 सर्कल दिलेले आहे म्हणजे बाहेर जी आकृती आहे तीच आत आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये देखील 2 आयत आहेत, बाहेर जी आकृती आहे तीच आत दिलेली आहे. तिसऱ्या आकृतीत बघा बाहेर त्रिकोण आहे मात्र आत चौकोन दिलेला आहे. चौथ्या आकृतीत बाहेर ही पंचकोनाची आकृती आहे, आत देखील पंचकोन दिलेला आहे. म्हणजे गटात न बसणारी कोणती असणार आहे? 3 नंबरची, कारण बाहेर त्रिकोण आहे म्हटल्यानंतर आत देखील त्रिकोण असायला हवा होता, पण इथं नाही आहे म्हणून तो गटात बसत नाही. 56वा प्रश्न आहे. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. 12, 13, 14 आणि 16 काय आहे बघा? 12, 14 आणि 16 हे 3 अंक आपले समसंख्या आहेत आणि 13 ही आपली विषम संख्या आहे. म्हणजे हे तिन्ही समसंख्यांचा गट झाला आणि हा विषम संख्यांचा, म्हणून आपल्या 2 नंबरचा गटात बसत नाही. 57वा बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा. क्रमाने येणारी म्हणजे काय? त्या 2 संख्यांमध्ये काय असतं? एक वेगळा टप्पा असतो. आता 16, 25, 34, 43 आणि 52 पुढची संख्या काढायची आहे. 16मध्ये किती मिळवल्यानंतर विद्यार्थी 25 आले बघा. 16मध्ये 16 अधिक 4 आणि पुढचे 5 म्हणजे 4 आणि 5 9. 9चा टप्पा इथं दिलेला आहे. म्हणजे 25मध्ये आपण 9 मिळवायला पाहिजेत. 25 अधिक 5 आणि पुढचे 4, 5 आणि 4 9. 25 अधिक 9 केले तर 34 येतं. 34मध्ये पुन्हा 9 मिळवून बघू. 34मध्ये 9 मिळवल्या बघा. 34 अधिक 6 40 आणि पुढचे 3 6 आणि 3 9. म्हणजे इथे देखील 9 मिळवल्यानंतर 43 उत्तर येतं. 43मध्ये 9 मिळवले तर 52 उत्तर येतं. मग 52मध्ये देखील आपल्याला किती मिळवावे लागतील? 9 मिळवावे लागतील. मग 52 अधिक 9 केले तर बघा 52 अधिक 8 किती होतं? 60 आणि वरचा पुढचा 1 धरला तर 8 अधिक 1 9 म्हणजे 61. उत्तर आपलं हिथं प्रश्नचिन्हाच्या जागी आपलं 61 येणार आहे. 52मध्ये 9 मिळवायचे, 9चा टप्पा आहे म्हणून इथं 9 मिळवायचे, उत्तर आपलं 61 येणार आहे. 58 बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती शोधा म्हटले. बघा आकृती कशा आहेत? पहिला रिकामा त्रिकोण आहे म्हणजेच दुसऱ्या त्रिकोणामध्ये इथं डॉट दिलेला आहे. पहिल्या त्रिकोणामध्ये कुठेही डॉट दिसत नाही आपल्याला, दुसऱ्या त्रिकोणात आहे.
तिसऱ्या त्रिकोणात 2 डॉट दिलेत, मग चौथ्या आकृतीत आपली काय असणार आहे, इथं 2 डॉट दिलेत म्हटल्यावर इथला हा डॉट राहिलेला आहे, म्हणजे चौथी आकृती त्रिकोणाची आणि तिन्ही कोपऱ्यातनी 3 डॉट असायला पाहिजेत. अशी कुठं दिसते बघा आकृती, 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये चौथ्या दिसते, पण आत 1 डॉट दिला आहे, पण ही 5वी आकृती असणार आहे. आपली चौथी आकृती कोणती असणार आहे, ह्या इथली प्रश्नचिन्हाच्या जागी 3 नंबरची येणार आहे. 59 बघा, खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखून पर्याय क्रमांक ठळक करा म्हणले. चुकीचे पद ओळखायचे आहे 41, 43, 45, 46, 49 आणि 51. काय चुकीचं दिसतंय बघा, एकाच ह्याच्यातले दिसतात सगळे अंक, पण बघा 41मध्ये 2 मिळवले 43 झाले, 43मध्ये 2 मिळवले तर 45 होणार, मग 45मध्ये पुन्हा 2 मिळवावे लागतील, तेव्हा आपले 47 उत्तर यायला पाहिजे, पण इथं 46 दिले. इथं जर 47 असतं तर 47मध्ये पुन्हा 2 मिळवले तर 49 येतं, हे बरोबर आहे. 49मध्ये पुन्हा 2 मिळवले तर 51 येतं, पण हे पण बरोबर आहे. आपलं फक्त ही संख्या चुकीची आहे, कारण 45मध्ये 2 मिळवले तर इथं 47 पाहिजे, पण इथं 46 दिले, म्हणून चुकीचे पद कोणतं आहे 46, 3 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर आपला येणार आहे. 60 बघा, श्यामच्या आईची आई ही श्यामची कोण. आता इथं काय करायचं, मी सांगितलंय तुम्हाला, नेहमी सांगते की नात्यांच्या मध्ये आपण स्वतः आपलं नातं लावायचं. श्यामच्या आईची आई म्हणजे श्याम म्हणजे तिथं तुम्ही स्वतः तो भरायचा, आणि काय तुमच्या आईची आई तुमची कोण असणार आहे, आजी असणार आहे, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन बरोबर. 61 बघा, सदऱ्याला पायजमा, पायजम्याला टोपी, टोपीला रुमाल म्हटले तर डोक्यावर काय घालावे. तर डोक्यावर काय घालतो आपण, टोपी घालतो, म्हणून उत्तर टोपी लिहायचं आहे का विद्यार्थ्यांनो, तर नाही. या प्रकारचा प्रश्न मी शॉर्ट व्हिडिओमध्ये एक टाकलेला आहे बघा, तो तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्की असे प्रश्न समजतील. तर आपण टोपी उत्तर लिहायचं नाही, टोपीला काय केलेलं आहे, त्याने एक वेगळा शब्द वापरलेला आहे. कोणता वापरला आहे, टोपीला रुमाल म्हटली, म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे, रुमाल, म्हणून उत्तर आपलं काय येणार, 4 नंबरचं ऑप्शन रुमाल येणार आहे. 62वा प्रश्न बघा, या आकृतीत चौकोन किती आहेत. असे प्रश्न आले की विद्यार्थ्यांनो काय करायचं, नेहमी सांगते मी काय करायचं आहे, 3 चौकोन आहेत म्हणून आपण काय करणार, 1 + 2 + 3, 1 + 2 3, 3 + 3 6, म्हणजे एकूण चौकोन किती झाले आपले, 6 चौकोन झाले. 3 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 63 आणि 65साठी सूचना आहेत बघा. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पर्यायाचा क्रमांक ठळक करा म्हटले. 63वा प्रश्न काय आहे बघा, साखळी कड्या तर माळ काय, म्हणजे काय, कड्यापासून साखळी तयार होते, तर माळ कशापासून तयार होणार, तर आपलं उत्तर काय असणार आहे, दगड, मणी, बांगडी का लाकूड, तर आपली माळ ही मण्यांच्यापासून तयार होणार, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 64वा बघा, डी तर झेडचं काय म्हटलं आहे, म्हणजे डी हे आपलं सरळ दिसतं, इथं डी बघितलं तर आपल्याला उलटं दिसतं, म्हणून ती काय झाली आपली अशाची प्रतिमा झाली. पण ही काय झाली बघा, डी इथं उलटं दिले म्हणून झेड पण आपलं काय असणार आहे, उलटं असणार आहे, पण ते कोणत्या पद्धतीचं असणार. आता हे झेड जर सरळ असेल तर उलटं झेड काढले तर आपण या पद्धतीचं येतं, म्हणजे ही आकृती कुठं दिसते बघा, तिसऱ्या ऑप्शनमध्ये, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचं आहे. 65 बघा, 36 9 तर 43 काय केलं बघा विद्यार्थ्यांनो, 9 × 36 केलं तर येतं, पण पुढचा 43 हा कोणत्या टेबलमध्ये नाही आहे अंक, म्हणून इथं बघा 3 + 6 केलं तर आपल्याला 9 उत्तर मिळतं, म्हणून 4 + 3 करायचं आहे, 4 + 3 आपलं उत्तर येणार आहे 7. पहिला ऑप्शन आहे तो बरोबर आपला येणार आहे. 66वा प्रश्न आहे बघा, खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. कोणती आहे, ही आहे आपली प्रश्न आकृती आणि ह्या 4 आहेत आपल्या उत्तर आकृत्या. तर यामध्ये बघा इथं जर पाहिलं तर खालचे 2 डॉट तुमचे रंगवलेले आहेत, म्हणजे इथं बघा ह्या 4 आकृत्यामध्ये सरळ त्रिकोण हा दिसतो, खालचे 2 डॉट रंगवलेले आहेत आणि ही वरचा रिकामा आहे आणि हा आतला उलटा त्रिकोण आहे, म्हणून तंतोतंत अगदी सेम या आकृतीसारखी दिसणारी 4 नंबरची आकृती आहे, म्हणून आपण चौथा ऑप्शन बरोबर देणार आहे. पुढचा बघा 57वा प्रश्न आहे, 5 मार्चला मंगळवार आहे तर पुढचा मंगळवार किती तारखेला येईल. असे प्रश्न कसे सोडवतो आपण विद्यार्थ्यांनो, वार लिहून घ्यायचे. 5 मार्चचा दिला आहे म्हणून सुरुवातीला आपण सोमवार ते रविवार वार लिहून घ्यायचे आहेत. मी इथं लिहून घेते बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आपल्याला कोणता वार दिला आहे, 5 मार्च. 5 मार्चला मंगळवार आहे, म्हणजे इथं झाला 5 मार्च, मंगळवाराला असं लिहून घ्यायचं. पुढचा वार काढायचा आपला, मंगळवार किती तारखेला येईल म्हटले. आता 5 नंतर 6, 7, 8, 9, 10,
परत सोमवारला 11 आला आणि मंगळवारला 12 तारीख आली. म्हणजे आपला मंगळवारची तारीख कोणती असणार आहे? 12 मार्च असणार आहे. कुठं आहे बघा 12 मार्च? 3 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 68वा प्रश्न आहे बघा, सोबतच्या वेन आकृतीत एकूण किती अक्षरे दिलेली आहेत? आता काही वेळा काय असतं, एकाच आकृतीत असलेले किंवा त्रिकोणमध्ये असणाऱ्या, चौकोनमध्ये असणाऱ्या असा प्रश्न असतो, पण इथं आपल्याला सगळी एकूण अक्षरे विचारलेत. खूप सोपं आहे. अक्षरे मोजायची. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 एकूण अक्षरे किती आहेत? आपली 7 अक्षरे आहेत. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. 69 प्रश्न बघा, दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. 1 4 9 16 काय आहे बघा विद्यार्थ्यांनो? 1 4 9 16 हे आपले वर्ग आहेत. तुम्हाला वर्ग देखील 10 पर्यंत तरी पाठ पाहिजेतच. तर 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. मग 5चा वर्ग म्हणजे त्याचा पुढचा वर्ग असणार आहे 5चा वर्ग 25. 3 नंबरचा ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे. 17वा प्रश्न आहे, दिलेल्या गटाशी जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. काय आहे बघा आकृती? पहिली आकृती आहे सर्कलची, त्याच्या आत 3 सर्कल दिलेले आहेत. दुसरी आकृती आहे सर्कलचीच पण आत 3 त्रिकोण दिलेले आहेत. चौथी आकृती काय आहे? सर्कलच आहे पण आत 3 चौकोन दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे? सेम आतले 3 आकृत्या बरोबर सेम असल्या पाहिजेत. म्हणजे चौकोन आहे तर तिन्ही पण चौकोन, तिन्ही पण त्रिकोण, तिन्ही पण सर्कल असं. तर इथं बघितलं तर तुम्हाला ABC म्हणजे तिन्ही शब्द वेगवेगळे आलेत. इथं बघा @ आणि यस आहे म्हणजे हे तिन्ही शब्द वेगवेगळे आहेत. इथं पण बघितलं तर हे 2 रंगवलेले आहे, मधला रिकामा आहे, पण तिन्ही आपल्याला सेम पाहिजेत. चौथ्या आकृतीत बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तिन्ही आपले रंगवलेले सर्कल आहेत. त्यामुळं चौथीच आकृती आपली बरोबर येणार आहे आणि ह्या आकृतीशी जुळणारी ही 4 नंबरची आकृती असणार आहे. 71 आणि 73साठी सूचना आहे बघा, दिलेली आकृती अक्षरे अंक यांचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून निवडा म्हटले. पाण्यातील प्रतिबिंब आहे अशा आकृत्या आपल्याला काय करायच्या आहेत? पहिला लिहून काढायच्या आहेत. आता कशा लिहायच्या? सुरुवातीला बघायच्या आकृतीची ह्या ज्या रेषा आहेत ह्या साईडला आहेत का ह्या साईडला आहेत? मग ह्या साईडला आहेत त्यामुळे आपण काय करायचं? असा रफ पेपर घेऊन अशा आकृत्या काढून घ्यायची पाण्याच्या खालच्या साईडला, कारण हे खालच्या साईडला रेषा आहेत म्हणून मी रफ पेपरच्या खालच्या साईडला लिहून घेतल्या. जर ह्या रेषा ह्या साईडला असत्या तर मी ह्या आकृत्या इथं लिहून घेतल्या असत्या, आपल्या ह्या पाण्याच्या या कोपऱ्यात घेतल्या असत्या आणि इकडून पलटलं असतं. पण आपल्याला काय करायचं आहे? खाली आहेत म्हणून मी आकृत्या अशा काढून घेतल्यात बघा आधी, आणि त्याच्यानंतर पान पलटून मी काय केलेलं आहे? त्या आकृत्या त्याच्यावर फक्त गिरवलेलं आहे. बघा दाखवते मी तुम्हाला. हे बघा तुम्ही पाहू शकता मी पाठीमागं गिरवलेलं आहे. मग पहिली आकृती आपली ही पाण्यातील प्रतिमा कशी आलेली आहे बघा या पद्धतीची. ॲरो असा दिसतो कुठे बघा? 1 नंबरची आकृती, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. म्हणजे ही आकृती सेम दिसणारी 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे आपली, म्हणून आपण 1 नंबरचा ऑप्शन बरोबर देणार आहे. 7 हा अंक बघा कसा आहे? माझा कसा आला आहे? पाठीमागं पलटल्यानंतर इथे 3 नंबरची आकृती दिसते का बघा? बरोबर 7 या पद्धतीचं दिसतं. म्हणजे पाण्यातील आकृती आपली ही बरोबर येणार आहे. चौथा बघा, हे MN दिलं होतं, मी कसं काढले बघा? म्हणजे पान पलटल्यानंतर माझं MN कसं आलेलं आहे? पहिला M उलटा आलेलं आहे म्हणजे W सारखं आणि हे N असं. 2 नंबरची आकृती माझी सेम दिसते बघा पाण्यातील आकृती, म्हणून 2 नंबरची येणार आहे. लक्षात आलं का बघा? पाण्यातील आकृती कशी काढायची? पाण्याच्या तळाला रफ पेपरच्या तळाला काढून घ्यायची, पलटायचं आणि उत्तर द्यायचं. पहिल्या ऑप्शनचं आपलं पहिलंच उत्तर आलेलं आहे, दुसऱ्याचं तिसरं आलेलं आहे म्हणजे 72वा आणि 73वा आपलं 2 नंबरची आकृती बरोबर आलेली आहे. 74वा प्रश्न आहे बघा, शाळेच्या बागेत सुंदर गुलाबाची फुले आहेत, त्यावेळी तुमची कोणती योग्य कृती ठरेल? बघा फुले तोडून टाकणे, फुलांचा वापर स्वतःसाठी करणे, फुलावर माती टाकणे, झाडावर फुले तशीच ठेवणे. काय करणार तुम्ही? सुंदर गुलाबाची फुले आहेत म्हटल्यावर शाळेतील फुले ही झाडावर फुले तशीच ठेवली पाहिजेत. 4 नंबरचं उत्तर तुमचं बरोबर यायला पाहिजे. 75वा बघा, TV पाहत असताना मामा घरी आल्यास तुम्ही काय कराल? काय करणार विद्यार्थ्यांनो? TVचा आवाज मोठा करेन, TV पाहत बसेन, मामांना पाणी येणे देईन का मामांना नंतर येण्यास सांगेन. तर यापैकी आपलं 3 नंबरचा ऑप्शन आहे तो आपण करणार आहे, म्हणजेच मामांना पाणी आणून देणार आहे. हे आपली योग्य कृती असणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, आपली बघा विभाग इंग्रजी बुद्धिमत्ता या विभागाचे स्पष्टीकरण झालेले आहे. सराव प्रश्नपत्रिका 10वी आपली झालेली आहे. आज आपला हसत खेळत प्रकाशनचं जे अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा होती त्यातील सर्व प्रश्नपत्रिकाचे स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेलं आहे. हे जे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना तुम्हाला जर खरंच आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.